विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात येणारी सेतू अभ्यास पूर्व चाचणी सोडविणार आहोत। प्रथम आपण इयत्ता 6वीच्या मराठी विषयाची चाचणी सोडवूया। ही चाचणी 20 गुणांची असणार आहे। या चाचणीमध्ये एकूण 9 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न सोडविण्यापूर्वी एकदा ही प्रश्नपत्रिका आपण पाहून घेऊया। प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे पूर्ण नाव लिहायचे आहे। आता हे प्रश्न आपण क्रमाने सोडवूया। प्रश्नपत्रिका पूर्णपणे एकदा पाहून घेऊया। प्रश्न पहिला हा प्रश्नपत्रिकेत दिलेल्या उतार्यावर आधारित आहे। त्यातील आपण प्रश्न पहिला अ पाहूया। खालील उतारा वाचून योग्य शीर्षक लिही। हा प्रश्न 1 गुणासाठी आहे। सर्वप्रथम आपण या उतार्याचे वाचन करू। आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करावयाचा आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उपदेशाला काय अर्थ? त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही। कृतीशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, म्हणून काही कृती न करता दुसऱ्यास उपदेश करू नये। आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशाचे महत्त्व पटवून द्यावे, म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे। पहिल्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपल्याला या उतार्याला योग्य शीर्षक द्यायचे आहे। येथे 5 पर्याय दिलेले आहेत। पहिला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। दुसरा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण। तिसरा पर्याय, करावे तसे भरावे। चौथा पर्याय, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे। व पर्याय क्रमांक 5, विचार करून बोला, बोलून विचार करू नका। आता हे 5ही पर्याय पाहिले असता यातील पर्याय क्रमांक 4, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, हे शीर्षक या उतार्यासाठी योग्य वाटते। ब, काहीही न करणे यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे ते लिही। हा प्रश्न सुद्धा 1 गुणासाठी विचारलेला आहे। तर उतार्यात काहीही न करणे यासाठी कृतीशून्य हा शब्द वापरलेला आहे। प्रश्न दुसरा, कोरोना-19 किंवा कोरोना-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी एक घोषवाक्य लिही। हा प्रश्न 1 गुणासाठी आहे। या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुम्हाला काही घोषवाक्य सांगत आहे। त्यातील तुम्हाला जे आवडेल ते घोषवाक्य निवडा व उत्तरपत्रिकेत लिहा। पहिले घोषवाक्य, मास्क नाही प्रवेश नाही। 2, हात स्वच्छ धुवून घेऊ, कोरोनाला दूर ठेवू। 3, मास्क पासून होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोनापेक्षा। 4, मैत्री करावी हँडवॉशशी, भीती नसे मग कोरोनाची। 5, एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा। प्रश्न तिसरा, चित्रावरून गोष्ट तयार कर। हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला आहे। त्यामुळे आपण 7 ते 8 वाक्यांची गोष्ट लिहिणे अपेक्षित आहे। या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेले आहे। ज्या चित्रामध्ये काही विद्यार्थी साफसफाई करत आहेत। तेथे त्यांचे शिक्षक सुद्धा उभे आहेत। या चित्राच्या आधारे आपण एक छोटीशी गोष्ट तयार करायचा प्रयत्न करूया। दिवस होता 15 जून 2022चा। बऱ्याच कालावधीनंतर आज नियमितपणे शाळा सुरू होणार होती। आम्ही मुले खूप उत्साहात होतो।
आम्ही सर्व लवकरच शाळेत गेलो. आमचे गुरुजी आमच्या आधी तेथे हजर होते. गुरुजींनी सर्वांना साफसफाई करण्यास सांगितले. आमच्या गटाकडे मैदानाच्या साफसफाईचे काम होते. आम्ही आनंदाने मैदान झाडायला सुरुवात केली. कोणी झाडून काढले तर कोणी टोपलीत कचरा भरून तो कचरा कुंडीत नेऊन टाकला. बघता बघता मैदान लख्ख दिसू लागले. हे पाहून आमचे गुरुजी खुश झाले व त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. प्रश्न 4. पुढील अद्याक्षरापासून नाम, विशेषण व क्रियापद बनव. या प्रश्नासाठी 3 गुण आहेत. आपल्याला दिलेले अक्षर आहे प, म्हणजे तुम्हाला प या अक्षरापासून सुरू होणारे नाम, विशेषण व क्रियापद बनवून लिहायचे आहे. मी तुम्हाला काही नामे सांगते. पंढरपूर, प्रणोती, प्रसाद. काही विशेषणे: पांढरा, पिवळा, 5, पहिला. क्रियापद: पळणे, पकडणे, पाडणे. प्रश्न क्रमांक 5. खालील वाक्याचा काळ ओळखा. बाग सुंदर आहे. हा प्रश्न एका गुणासाठी विचारला आहे. याचे उत्तर आहे वर्तमान काळ. प्रश्न 6. खालील जाहिरात वाचून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. गुण 3. येथे आपल्याला 3 प्रश्न विचारलेले असून प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तुम्ही सुद्धा ही जाहिरात लक्ष देऊन वाचायची आहे. प्रश्न पहिला: ही जाहिरात कशा संदर्भात आहे? म्हणजे प्रश्नाचा अर्थ असा होतो की या जाहिरातीचा विषय काय आहे. तर उत्तर असे आहे: ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनासंदर्भात आहे. प्रश्न दुसरा: कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे दिनांक 15 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रश्न तिसरा: प्रदर्शन कोठे भरणार आहे? या प्रश्नाचा अर्थ असा आहे की हे प्रदर्शन कोणत्या ठिकाणी, म्हणजे येथे आपल्याला स्थळ विचारलेले आहे, कोणत्या ठिकाणी भरणार आहे. तर याचे उत्तर आहे हे प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे. प्रश्न 7. खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण 3. आपण हा मजकूर वाचूया. आमची गाय खूप दूध देते. आई दूध तापवून साय काढते. साईपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनवते. थोडे तूप काकीला देते, थोडे तूप मामीला देते. तरीही घरी खूप तूप असते. आई मला तूप भात खायला देते. मला तूप खूप आवडते. यावर विचारलेला पहिला प्रश्न आहे: आई तूप कोणाकोणाला देते? याचे उत्तर आहे आई तूप काकीला व मामीला देते. प्रश्न दुसरा: दुधापासून लोणी कसे बनते? याचे उत्तर असे आहे दूध तापवून साय काढतात. साईपासून लोणी बनवतात. प्रश्न तिसरा: मजकुरात हे चिन्ह आले आहे का? त्याचे नाव लिही. येथे आपल्याला एक चिन्ह दिलेले आहे, तर याचे उत्तर आहे होय व चिन्हाचे नाव आहे अपसरण चिन्ह. प्रश्न 9. खालील पत्राचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण 4. अगोदर आपण हे पत्र वाचूया. दिनांक 10/6/2021 म्हणजे हे पत्र 10 जून 2021 रोजी लिहिलेले आहे. प्रिय बाई,
टी व्हीवर परत यावर्षी कोरोना-19मुळे शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे ही बातमी पाहिली आणि गेल्या वर्षीचा जून महिना डोळ्यासमोर तरळू लागला. बाई, गेल्या जूनमध्ये कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही हे ऐकून खरं तर खूप आनंद झाला. खरं सांगते बाई, हा आनंद क्षणभंगूर होता. थोड्याच दिवसात या सुट्ट्या आपल्यापासून काही हिरावून घेत आहेत याची जाणीव होऊ लागली. कुठेतरी नवीन शिकण्यापासून शाळेत गमती-जमती, नवीन मित्रमैत्रिणी आणि भन्नाट खेळांपासून आम्ही पोरके होत आहोत का असे वाटायला लागले. शाळेतला प्रत्येक तास तुमचे शिकवणे हे आठवू लागले. बाई, एक विनंती आहे, तुमच्या मोठ्या साहेबांना सांगा आणि माझी शाळा पुन्हा सुरू करा. तुमची सायली. माझा पत्ता सायली कदम, मुक्काम पोस्ट, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, पिन 431517. आता आपण या पत्रावर आधारित जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तू कशावरून ओळखलेस ते लिही. पत्राच्या शेवटी तुमची सायली असे लिहिले आहे, यावरून मुलीचे नाव ओळखले. प्रश्न दुसरा, काही काळापुरतेच यासाठी पत्रात कोणता शब्द आला आहे ते लिही. काही काळापुरतेच यासाठी पत्रात क्षणभंगूर हा शब्द आला आहे. प्रश्न तिसरा, पत्रात सायलीने कोणत्या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे. उत्तर आहे, पत्रात सायलीने 2020 या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे. प्रश्न चौथा, पत्रातील सायलीच्या पत्त्याप्रमाणे तुझा पत्ता तयार कर व लिही. या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोपे आहे. सर्वात आधी तुम्ही तुमचे नाव लिहायचे, त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचे नाव लिहायचे, त्यापुढे तालुका लिहायचा व शेवटी जिल्हा लिहायचा. याचे एक उदाहरण मी इथे देत आहे. माझा पत्ता वृंदा तांदळे, मुक्काम पोस्ट आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे, पिन 412105. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या मदतीने या पूर्वचाचणीची सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने सुंदर अक्षरात लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिसणारे लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.